बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली। मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली। बीडमधील डॉक्टर सुनील बोबडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू। कुणाल कामराचा मद्रास उच्च न्यायालयात मोठा दिलासा। कुणाल कामराचा अटकपूर्व जामीन मंजूर। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा कामराचा कोर्टात दावा। मद्रास उच्च न्यायालयाकडून कुणाल कामराला दिलासा। मात्र कामराला मुंबईत येऊन कोर्टाकडून रीतसर जामीन मिळवणं गरजेचं। कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। ठाकरे ब्रँड संपला, फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कोणी आडवं आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। कोल्हापूर कोर्टात वकिलाकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न। कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। सुनावणीच्या वेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी। असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंकडून प्रशांत कोरटकरवरील हल्ल्याची निंदा। मुंबई उच्च न्यायालयात गुणरत्न सदावर्ते तक्रार करणार। न्यायालयात हल्ले होणं असंवैधानिक। गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। महाराजांचा अपमान केल्यामुळे व्यथित होऊन हात उचलला असेल, वकिलांना देखील भावना असतात। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। कोरटकरला आश्रय देणाऱ्यांना सहआरोपी करावं, इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदे यांची मागणी। ईडीने जप्त केलेली 6.5 कोटींची गाडी प्रशांत कोरटकरकडे कशी आली याचाही तपास करावा। तसंच कोरटकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा सरोदेंचा आरोप। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या 4 जणांना कोल्हापूर पोलिसांची नोटीस। प्रशांत कोरटकरने वापरलेली गाडी गुन्हे शाखेकडून जप्त। ज्या हॉटेलमध्ये कोरटकर राहिला त्या हॉटेल मालकांना कोल्हापूर पोलिसांनी चौकशीला बोलावलं। प्रशांत कोरटकरची गाडी खराब झाल्यानं त्यांना गाडी दिली। धीरज चौधरींनी कोरटकरला थांबण्याची आणि गाडीची व्यवस्था केल्याचा आरोप। तर प्रशांत कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधी भेटलोही नसल्याची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरचा व्हॉइस सॅम्पल घेताना 2 शासकीय पंच हजर। शासकीय पंचासमोर मेमरी कार्डमध्ये व्हॉइस सॅम्पल सीलबंद। फिर्यादीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि प्रशांत कोरटकरचं व्हॉइस सॅम्पल कोल्हापूर फॉरेन्सिकला पाठवलं। कोरटकरच्या अटकेच्या वेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी सोबत होते। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा आरोप। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती, त्यामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालवणी पोलिसांनी तपासादरम्यान 2 सेलिब्रिटींचा जबाब नोंदवला होता। अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवल्याची माहिती। दिशा काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीशी वेगवेगळ्या जाहिरातींसाठी दोघांचा करार होता। कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला। 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। मालाड पोलिसांबाबत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत दिशा सालियनच्या वडिलांकडून सवाल उपस्थित करण्यात आलेत। मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखलाप। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांचा घणाघात। जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय तर मग तो वैध कसा। त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झाला, त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांचा दावा। दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील क्लोजर रिपोर्टनंतर भाजपचा खरा चेहरा समोर। रोहित पवारांची टीका। तर बिहार आणि मुंबईच्या निवडणुकांसाठी या प्रकरणाचा वापर, रोहित पवारांचा निशाणा। दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोणी बदलला का? पेडणेकर सालियन कुटुंबांकडे का जात होत्या? रामदास कदम यांचा सवाल। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घोलेला मारहाण केली। आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख। धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। करुणा मुंडेंप्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता तुळजापूरला फडणवीस दर्शन घेणार।
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. पत्रकारांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंचं उत्तर. आमदारांनी ठरवल्यास राज ठाकरेंवर हक्कभंग दाखल होऊ शकतो. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. विधानसभेत सगळे खोक्याबाईत भरलेत असं विधान राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार. मात्र यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही. कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ. अर्थमंत्री अजितदादा स्पष्ट बोलले. पुणे पालिकेत निर्णयाची चावी शिंदेंच्या हातात द्यायला हवी. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. तर प्रत्येकाला वाटतं की चाव्या आपल्या हातात असाव्यात, मात्र पुणेकरांना काय वाटतंय महत्वाचं. प्रदीप देशमुख यांचं प्रत्युत्तर. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना. पालकमंत्री नसलो तरी काही अडचण नाही. कुंभमेळा तयारीवर मुख्यमंत्र्यांचंही लक्ष असल्याची गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. कुंभमेळ्याच्या नामांतराचा वाद मिटला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. काही महंतांनी नाशिकचं नाव न देता त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नाव ठेवलं होतं. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तसारखं नवीन कुंड बनवणार. कुशावर्तमधील जागा छोटी असून गर्दी नियंत्रणासाठी निर्णय. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. ईदच्या दिवशी मुंबईतील डोंगरी परिसरात हिंदू मुस्लिम दंगलीचा कट. एका अज्ञात व्यक्तीकडून एक्स पोस्टद्वारे दंगलीची माहिती. अज्ञाताकडून नवी मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग. माहितीची दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू. पंतप्रधान मोदींकडून TV9 नेटवर्कचं अभिनंदन. TV9 नेटवर्कने भारत मंडपममध्ये घेतलेल्या कार्यक्रमाचं नरेंद्र मोदींकडून कौतुक. ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली. ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा. 1500 कायदे केंद्र सरकारने रद्द केले, ज्यामुळे जनतेला छळ होण्यापासून सुटका झाली आणि सरकारी यंत्रणांची ऊर्जाही वाचली. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. देशात लाखो गावखेड्यांमध्ये बँकांची सुविधा नव्हती, मात्र आज देशभरात 5 किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा. TV9च्या ग्लोबल समिटमधून पंतप्रधान मोदींचं संबोधन. भारतीय अर्थव्यवस्था 11 वरून 5व्या स्थानावर. 7 ते 8 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आली. पंतप्रधान मोदींची माहिती. विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर. छगन भुजबळ धनंजय मुंडेंना स्थान नाही. दादांनी वादग्रस्त असलेल्या मुंडेंसह भुजबळांना लांब ठेवल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान. तर मवियातील लोकलेखा समितीवरून पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी. काही पुढारी काम मागतात, टेंडर द्या म्हणतात. मलिदा गँगमुळे काही लोक फक्त कामावरच लक्ष ठेवून टेंडर मागणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुनावलं. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला सुलक्षणा धर यांच्याकडून आव्हान. बनसोडेंना 2 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी. सुलक्षणा धर यांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. मोदींच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार. SPG, नागपूर पोलीस आणि इतर एजन्सी कार्यक्रमस्थळी तैनात. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण. रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी. पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी. शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदासह इतर सर्व पदं बरखास्त. कल्याण राडा प्रकरणी पक्षाचा निर्णय. नव्याने मुलाखती घेऊन पदे जाहीर केली जाणार. शिवसेना कल्याण विधानसभा प्रमुख प्रशांत काळेंची माहिती. प्रज्ञासिंग ठाकूर यांना मालेगावातील कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी मुंबई हायकोर्टाची सशर्त परवानगी. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही. आयोजकांची पोलिसांना हमी. हिंदू संत संमेलनात प्रज्ञासिंग ठाकूर यांना पुरस्कार दिला जाणार. मनसेच्या वतीनं कबूतर हटाव मोहीम. कबुतरांना खाद्य देऊ नका. मनसेची बॅनरबाजी. कबुतरांच्या वाढत्या संख्येवर मनसेकडून लक्ष वेधण्यात आलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उत्तन ते पालघर सागरी सेतू बांधण्यात येणार. मुंबईकरांना नरिमन पॉइंट ते विरार प्रवास थेट आणि अति जलद होणार. मुंबई महानगर क्षेत्रात आणखी 3 मेट्रो मार्गिकांना गती मिळणार. MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87 कोटींची तरतूद. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील मेट्रो कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत धावणार. मेट्रो 5 मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार.
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकात उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक उद्या सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 पर्यंत हा ब्लॉक असेल. मलबार हिलमधील नेचर वॉकवे सोमवारपासून सुरू होणार. गुढीपाडव्याला मुंबईकरांसाठी पालिकेकडून खास गिफ्ट. 700 मीटर लांबीच्या वॉकवेसाठी तिकिटाचे दर अद्याप निश्चित. डोंबिवलीतील गुढीपाडवा स्वागत यात्रेसाठी वाहतूक मार्गात बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन. फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाणपूल आणि टिळक रोड इथे वाहतूक बंदी लागू. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्याच्या उपवनमध्ये महाआरती. कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं महाआरतीचं आयोजन. वाराणसीतील पुजाऱ्यांकडून भव्य महाआरती. मुंबईतील गिरगाव परिसरात गुढीपाडव्याची लगबग सुरू. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं खास आकर्षण. शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू. सोलापूरच्या करमाळ्यात गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख हजेरीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करमाळा पोलिसांचा रूट मार्च. कन्नड तालुक्यातील सातकुंडच्या अनाथ मुलीची भारतीय नौदलात निवड. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शालिनी चव्हाणनं मिळवलं यश. पांडुरंग राठोडसह गावकऱ्यांकडून शालिनीचा सत्कार. जल जीवन मिशन योजनेचं काम निधीअभावी रखडलं. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंची कबुली. वाशिममधील सर्वच गावांमध्ये योजनेचं काम रखडलेल्या अवस्थेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील 36,524 शिधापत्रिका धारकांचे ई-केवायसी प्रलंबित. 31 मार्चपर्यंत नागरिकांनी शिधापत्रिकेचं ई-केवायसी करून घेण्याचं आवाहन. पुण्यातल्या भोर नगरपालिकेचे करभरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना मालमत्ता कर पाणीपट्टी मार्च अखेरपर्यंत भरता येणार. नगरपालिकेकडून कर वसुलीसाठी 11 पथक तयार. कृषी पर्यवेक्षकांकडून सिंचन योजनेत 5,98,00,000 घोटाळा. नांदेड कृषी विभागातील प्रकार. योजनेत संगनमतानं घोटाळा. 11 कृषी पर्यवेक्षक, 3 वितरक आणि शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमधील पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक. आमदार सीमा हिरेंनी आयुक्तांची भेट घेतली तर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना निवेदन. सत्ताधारी आमदारांना पाण्याचा प्रश्न घेऊन पालिकेत यावं लागतं, हे दुर्दैव. सुधाकर बडगुजरांचा सीमा हिरेंना टोला. नंदुरबारच्या शहादामधील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. अनेक पक्षांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता. अतिक्रमण विरोधात परभणी महानगरपालिका ऍक्शन मोडवर. 1 एप्रिलपासून अतिक्रमणाविरोधात जोरदार मोहीम करणार. अतिक्रमणधारकांनी 31 मार्चपर्यंत अतिक्रमण हटवण्याचं आवाहन. नांदेड पूर्णा रस्त्याचं काम 3 वर्षांपासून रखडलेलं. लोकप्रतिनिधी रस्त्याचं काम करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकाचं प्रचंड नुकसान. नांदेडच्या आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचं चित्र. कंत्राटदाराकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यात सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी सुरू राहणार. दुय्यम निबंधक अरविंद कोकाटेंची माहिती. खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असल्यामुळे निर्णय. नंदुरबारमधील गटाराचं पाणी रस्त्यावर. पालिकेकडून नालेसफाई होत नसल्यामुळे गटाराचं पाणी रस्त्यावर आलं. पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. नंदुरबारच्या तळोदामधील बोरदमध्ये ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावले सीसीटीव्ही कॅमेरे. बोरद गावात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. चोऱ्यांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. नंदुरबारमध्ये 31 मार्चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा. शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर शिंदेंची पहिलीच सभा होणार. मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंची सभा. जळगावच्या पौरमध्ये मारुतीच्या मूर्तीच्या स्थलांतराच्या वेळी वानरांची हजेरी. नागरिकांमध्ये चमत्काराची चर्चा. वानर आल्याचा अद्भुत क्षण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. जळगावच्या देऊळगावातील गुजरीमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री. अपहाराचा तांदूळ खरेदी करणारे दोघं पोलिसांच्या ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं.
भगवान जगन्नाथाच्या दर्शनानं मला कायमच ऊर्जा मिळते. मी नेहमी दर्शनाला येतो. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. श्रीराम कारखान्यावरचा प्रशासक हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. पलटणमधील प्रियंका आंबेकर यांची प्रशासक म्हणून झाली होती नियुक्ती. प्रशासक हटवल्यामुळे रणजित नाईक निंबाळकर गटाला धक्का. पालघरमधील मांडवी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते उद्घाटन. आमदार निधी आणि लोकसहभागातून अत्याधुनिक पोलीस इमारत उभी. जळगावात पद्मश्री चैत्रामजी पवारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि मंगलनिधी सुपूर्द करून चैत्राम पवारांचा सन्मान. धुळे व्याख्यानमालेला आजपासून सुरुवात. आमदार अमरीश पटेल यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन. आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं. 9 विद्यार्थिनींचा मंत्री उईके यांच्या हस्ते सन्मान. राज्य शासनाकडून धुळे जिल्हा आरोग्य विभागाला 5 शववाहिनी रुग्णवाहिका मिळाल्या. प्रत्येक तालुक्याला 1 तसंच जिल्हा रुग्णालयाला 1 शववाहिनी रुग्णवाहिका दिली जाणार. नांदेडच्या कृषी विभागातील 5,98,00,000 कृषी पर्यवेक्षकांकडून अपहार. 11 कृषी पर्यवेक्षकांसह शेतकऱ्यांविरोधात नांदेड पोलिसात गुन्हा दाखल.